नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर अवश्य करा. मी 12वीच्या वर्गात शिकत होतो. आमच्या गावातील कनिष्ठ महाविद्यालय खूप प्रसिद्ध होते. माझे नाव आदित्य होते. अभ्यासात चांगलं होतो पण फार मित्र नव्हते. माझा बहुतेक वेळ पुस्तकामध्ये जायचा. जून महिन्याची सकाळ होती. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले होते. वर्गातील सर्वजण गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात वर्गाच्या दरवाजातून एक मुलगी आत आली. तिच्या चेहऱ्यावर निसर्गम हास्य होते. तिचे नाव सायली होते. सरांनी तिची ओळख करून दिली. सायली नुकतीच दुसऱ्या गावाहून आमच्या कॉलेजमध्ये आली होती. योगाने तिची जागा माझ्या शेजारीच आली. पहिल्या काही दिवसात आमच्यात फारसे बोलणे झाले नाही. पण एके दिवशी तिला गणितातील एक उदाहरण समजत नव्हते. तिने माझ्याकडे मदत मागितली. मी तिला समजावून सांगितले. त्या दिवसापासून आमची मैत्री सुरू झाली. हळूहळू आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो. कॉलेजला येताना जाताना, अभ्यास करताना आम्ही एकत्र असायचो. वर्गातील सर्वांनी आमची मैत्री दिसू लागली होती. सायली खूप हुशार होती. तिचे स्वप्न डॉक्टर बनायचे होते. मी इंजिनियर व्हायचे स्वप्न पाहत होतो. आम्ही दोघे आपल्या स्वप्नासाठी मेहनत घेत होतो. एक दिवस पावसाळ्यात आम्ही कॉलेजमधून घरी जात होतो. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. आम्ही एका झाडाखाली थांबलो. त्या पावसात शायलीचे केस वाऱ्याने उडत होते. त्या क्षणी माझ्या मनात काहीतरी वेगळेच निर्माण झाले होते. त्या दिवसानंतर मला तिची अधिक काळजी वाटू लागली. तिच्या हसण्याने माझा दिवस सुंदर व्हायचा. तिच्या दुःखाने मला त्रास व्हायचा. पण मी माझ्या भावना तिला सांगण्याचे धाडस करत नव्हतो. 12वीचे वर्ष महत्त्वाचे होते. अभ्यास बिघडू नये म्हणून मी शांत राहिलो. एक दिवस सायलीने मला विचारले, आदित्य, आपली मैत्री कायम राहील ना? मी हसत म्हणालो, नक्की राहील. तिने हसून मान हलवली. पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. पुढे कथेत प्रेम व्यक्त होईल, गैरसमज निर्माण होतील, 12वीची परीक्षा वेगळे होणे आणि अनेक वर्षांनी पुन्हा भेट होईल. सायलीच्या त्या प्रश्नानंतर माझ्या मनात अनेक विचार सुरू झाले. ती फक्त मैत्रीबद्दल बोलत होती की तिच्यातही मनात माझ्याबद्दल काही भावना होत्या? हे मला समजत नव्हते. दिवस जात होते. 12वीचा अभ्यास कठीण होता. कॉलेजमध्ये सर्वजण परीक्षेच्या तयारीत व्यस्त होते. पण कितीही अभ्यास केला तरी माझ्या मनात सायलीच असायची. एक दिवस कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होता. शायलीने गाण्यात भाग घेतला होता. ती स्टेजजवळ उभी राहिली आणि गाणे सुरू केले. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दणाणू लागले. त्या दिवशी ती मला खूप सुंदर दिसत होती. कार्यक्रम संपल्यानंतर मी तिचे अभिनंदन केले. धन्यवाद आदित्य, ती हसत म्हणाली. तेवढ्यात तिच्या वर्गातील एक मुलगा तिच्याशी बोलायला आला. दोघे हसत गप्पा मारत होते. ते पाहून माझ्या मनात नकळत जडफाट झाली. त्या रात्री मला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी शायलीने विचारले, काय झालंय? आज तू शांत दिसत आहेस. मी काहीच बोललो नाही. काही दिवस आमच्यात फारसे बोलणे झाले नाही. सायलीला माझा राग का आला आहे हे समजत नव्हते.
शेवटी एक दिवस तिने मला थांबवले. "आदित्य, जर मी काही चूक केली असेल तर सांग ना." तिच्या डोळ्यात अश्रू होते. माझे मन वित्कळले. "सायली, चूक झाली नाही. मीच वेडा आहे. मी काही क्षण शांत राहिलो, कारण मला तुझी सवय झाली आहे." ती माझ्याकडे पाहत राहिली आणि मला तुझ्याशिवाय काहीच आवडत नाही हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले. मला वाटलं होतं की तू कधीच बोलणार नाहीस. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. म्हणजे ती लाजत म्हणाली, "मलाही तू आवडतोस." आदित्य त्या क्षणी जणू संपूर्ण जग थांबले होते. मी आनंदाने तिच्याकडे पाहत राहिलो. त्या दिवशी आमच्या प्रेमकथेची खरी सुरुवात झाली. आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिले की आधी अभ्यास पूर्ण करायचा आणि आपली स्वप्न पूर्ण करायची. 12वीची परीक्षा जवळ आली. दोघेही रात्रदिवस अभ्यास करू लागले. परीक्षा संपली. शेवटच्या पेपरनंतर आम्ही कॉलेजच्या मैदानात भेटलो. सायली म्हणाले, "आता काही दिवस भेट होणार नाही." मी हसत म्हणालो, "निकाल लागल्यावर भेटू." तिने मान हलवली. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. परीक्षेनंतर काही दिवसांनी सायलीच्या वडिलांची दुसऱ्या शहरात बदली झाली. तिला अचानक गाव सोडावे लागले. जाण्याच्या आदल्या दिवशी तिला भेटायला बोलावले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. "मी परत येईन आदित्य, मी तिची वाट पाहत होतो." "मी वाट पाहीन." बस निघाली. सायली दूर जात होती. मी रस्त्यावर उभा राहून तिच्याकडे पाहत होतो आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला कोणीतरी खूप दूर जात असल्याची जाणीव होत होती. सायली गाव सोडून गेल्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. सुरुवातीचे काही दिवस, महिने आम्ही फोनवर बोलत होतो. पण नंतर अभ्यास, नवीन शहर आणि परिस्थितीमुळे आमचे बोलणे कमी होत गेले. कधी-कधी तिचा मेसेज यायचा, कधी माझा. मग एक दिवस तिचा नंबर बंद लागला. मी अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. काळ पुढे सरकत गेला. मी इंजिनिअर पूर्ण केले आणि पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो. आयुष्यात सर्व काही मिळत होते. चांगली नोकरी, चांगला पगार, स्वतःचे घर. पण मनाच्या एका कोपऱ्यात सायली अजूनही जिवंत होती. एका रविवारी कंपनीच्या कामासाठी मला मुंबईला जावे लागले. मी एका हॉटेलमध्ये मीटिंगसाठी पोहोचलो. मी मी लॉबीमध्ये बसलो होतो. तेवढ्यात समोरून एक मुलगी चालत येताना दिसली. मी तिच्याकडे पाहिले आणि काही क्षणासाठी माझा श्वासच थांबला. ती सायली होती. अनेक वर्षानंतर मी तिच्यासमोर उभी होती. ती माझ्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं हसू होते. तिनेही मला पाहिले. ती थबकपली. आदित्य, माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. "सायली, तू?" काही क्षण आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो. जणू हरवलेली वर्ष पुन्हा समोर उभी राहिली होती. आम्ही जवळच्या कॅफेमध्ये बसलो. तासनतास गप्पा सुरू होत्या. तिने तिच्या आयुष्याबद्दल सांगितले. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले होते. मीही माझ्या आयुष्याबद्दल तिला सांगितले. पण माझ्या मनात एकच प्रश्न होता, "सायली, तू अचानक संपर्क का तोडला?" तिच्या चेहऱ्यावर दुःख उमटले. ती काही क्षण शांत राहिली. नंतर म्हणाली, "मी संपर्क तोडला नव्हता आदित्य. मग माझा फोन हरवला होता. त्यानंतर घरात खूप अडचण आल्या.
बाबांची तब्येत बिघडली. शिक्षणासाठी मला दुसऱ्या शहरात जावे लागले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तू कुठे आहेस हेच समजत नव्हते. माझे हे डोळे भरून आले. इतका वर्षाचे अंतर फक्त एका गैरसमजमुळे निर्माण झाले होते. सायली हळू आवाजात म्हणाले, तू माझ्यावर रागावला होतास का? मी हसलो, नाही, पण मी तुला कधी विसरलो नाही. हे ऐकताच तिच्या डोळ्यात चमक आली. त्या संध्याकाळी आम्ही समुद्रकिनारी फिरायला गेलो. सूर्य मावळत होता. लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. सायली अचानक थांबली. आदित्य, एक प्रश्न विचारू? विचार. आजही तुझ्या मनात माझ्यासाठी तेच प्रेम आहे का? मी तिच्याकडे पाहिले. किती वर्षापासून ज्या प्रश्नांचं उत्तर माझ्या मनात होते ते आज शब्दात बाहेर आले. होय, सायली आहे, आजही आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती हसत म्हणाली, माझ्याही मनात आजपर्यंत तूच आहेस. त्या क्षणी आमची प्रेमकथा पुन्हा सुरू झाली. पण अजून एक मोठा निर्णय बाकी होता. दोन्ही कुटुंबांना हे नातं मान्य होईल का? मुंबईतील त्या भेटीनंतर आमचे बोलणे पुन्हा सुरू झाले. जणू हरवलेली वर्षे परत मिळाली होती. रोज फोन, मेसेज आणि भविष्यातील स्वप्ने. पण आम्हाला माहीत होतं की आता फक्त प्रेम पुरेसे नव्हते. दोन्ही कुटुंबाची संमतीही आवश्यक होती. एक दिवस मी घरी आई-वडिलांना सायलीबद्दल सांगितले. आई शांतपणे ऐकत होती. वडील म्हणाले, जर मुलगी चांगली असेल आणि तुम्ही दोघे एकमेकांना समजून घेत असाल तर आम्हाला काही हरकत नाही. माझ्या मनावरील मोठे ओझे हलके झाले. पण सायलीच्या घरी परिस्थिती वेगळी होती. तिच्या वडिलांना आधीपासूनच तिच्यासाठी दुसरे स्थळ आवडले होते. सायलीने धैर्याने तिच्या आई वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण सुरुवातीला त्यांनी नकार दिला. आम्ही तुझ्यासाठी वेगळी स्वप्ने पाहिली आहेत, तिचे वडील म्हणाले. सायली खूप दुःखी झाली. त्या रात्री तिचा फोन आला. ती रडत होती. आदित्य, मला भीती वाटते. मी तिला समजवत म्हणालो, आपण घाई करणार नाही. आपण त्यांना समजवू. पुढील काही आठवडे खूप कठीण गेले. सायलीने तिच्या कुटुंबाला माझ्याबद्दल सगळे सांगितले. माझे शिक्षण, नोकरी, कुटुंब आणि आमच्या नात्याबद्दलही. हळूहळू तिच्या आईचे मन बदलू लागले. ती सायलीच्या वडिलांना समजावले, मुलींचा आनंद महत्त्वाचा आहे. काही दिवसांनी मला सायलीच्या घरी बोलवण्यात आले. मी खूप तणावात होतो. त्यांच्या घरात प्रवेश करताना माझे हात थरथरत होते. सायलीचे वडील माझ्यासमोर बसले. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. माझ्या नोकरीबद्दल, जबाबदाऱ्याबद्दल, भविष्याच्या योजनेबद्दल. मी शांतपणे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. शेवटी काही क्षण शांतता पसरली. मग ते हसले. आदित्य, आम्हाला फक्त आमच्या मुलींचे आनंद हवा आहे. माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. सायलीच्या चेहऱ्यावरही अनेक वर्षानंतरचे सर्वात सुंदर हास्य होते. काही महिन्यानंतर आमचा साखरपुडा ठरला. साखरपुड्याच्या दिवशी आम्ही दोघे एकमेकांकडे पाहून हसलो. 12वीच्या वर्गात सुरू झालेली एक साधी मैत्री
काळाच्या परीक्षेतून जात आज आयुष्यभराच्या नातात बदलत होती. सायली हळूच म्हणाली, आठवतंय, त्या दिवशी मी विसरलं होतं, आपली मैत्री कायम राहील ना. मी हसून म्हणालो, हो, आणि आता ती आयुष्यभर राहील. सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदमून गेले. आमच्या प्रेमाने शेवटी प्रत्येक अडथळ्यावर विजय मिळवला होता. ही तुम्हाला कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.